पावसाळा म्हणलं की भजी हे समीकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आज आपण श्रावण स्पेशल अशी एक भजी करणार आहोत की ज्याच्यामध्ये कांदा बटाटा काहीही पडणार नाहीये. येस, करूयात गुळाची गोड भजी, गुलगुले. नमस्कार, मी अधीश. फूड कुटुंबाच्या अजून एक खमंग, खुसखुशीत आणि श्रावण स्पेशल भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गेले काही दिवस आपण श्रावण साजरा करतोय. वेगवेगळ्या युनिक व्हेज डिशेस आणि गोड पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि पुन्हा एकदा माझी आई म्हणजे मीरा गबाले किचनमध्ये आलेली आहे. आणि आई आली आणि आईनी कुठला इनोव्हेटिव्ह पदार्थ आणला नाही, ऐसा तो भैया हो नाही सकता. सो आई, आज आपण काय करतोय? आज आपण गुलगुले करणार आहोत. गुलगुले. गुलगुले कणिक आणि गुळ याची मिक्स करून त्याची भजी, गोड भजी. गोड भजी. सो त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? त्याला साहित्य सांगतो तुला मी. कणिक लागणार आहे, गुळ घेतलाय आणि गुळामध्ये पाणी घालायचं. एक 15 मिनिटं ठेवलं की त्याचं गुळ विरघळतो त्याच्यामध्ये पाणी. ते पाणी घेतलंय. खसखस घेतली, बडीशोप घेतली, थोडीशी कुटून घेतली बडीशोप. थोडा सोडा घालायचा, खसखस घालायची आणि सुंठ घालायची. सुंठ. अच्छा. हा, आणि चवीपुरतं मीठ. ओके ओके. तळणी करता तेल. सो सुरुवात कशापासून करूया आपण? आधी आपण काय करूया, कणिक घेऊ आणि गुळ आपण पाणी केलंय, पाण्यामध्ये कणिक मिक्स करूया आणि हे सगळ्या ह्या गोष्टी त्याच्यात एक 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 घालत जाऊया. मिक्स करून आपण एक 5 मिनिटं रेस्ट करूया आणि मग भजी तळूया. सो अगदी साधी, सिंपल आणि झटपट होणार. अगदी. सो सुरुवात करूयात मग. सो आता आपण ह्या गुळ किती घेतलाय? 1 वाटी गुळ घेतलेला आहे. हा. आणि त्याचं हे पाणी आपण करून घेतले. म्हणजे त्याला साधारण 1 पाऊण वाटी पाणी घालायचं गुळामध्ये. एक 10 मिनिटं थोडंसं हे केलं की तो मिक्स होतो गुळ. ओके ओके. आपण आता ही कणिक घालूया. कणिक साधारण किती? आणि आता मी साधारण 1-1.5 वाटी घालते आणि मग जसं लागेल तसं आपण त्याप्रमाणे बघूया. ओके. ती मिक्स व्हायला पाहिजे. ओके. गुठळ्या होता कामा नये त्याच्या. बर. पण जशी आपण रेग्युलर भजीला कन्सिस्टन्सी ठेवतो पिठाची, साधारण तशीच म्हणजे असं त्याचे गोळे पडायला पाहिजे, तेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता एक हे सगळे जिन्नस घालते मी त्याच्यामध्ये. ओके. थोडीशी वेलची पूड. आता ती ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. मी घालते म्हणून थोडीशी घातली मी. बरोबर. ही बडीशोप एक अर्धा चमचा कुटलेली बडीशोप आहे. बडीशेपनी पण एक छान असं खमंग चव येत असेल ना. खसखस 1 चमचाभर खसखस घालायची. ओके. सुंठ पावडर एक अर्धा चमचा सुंठ पावडर. ओके. आणि सोडा घालायचा आहे आपल्याला, पण शेवटी घालायचं. म्हणजे सगळं पीठ मिक्स करून झालं, ती भजी तळायची वेळ आली, तेल तापलं की आपण सोडा घालायचा त्याच्यात. ओके. मिक्स करून मी करू. येस. बघ किती कन्सिस्टन्सी पाहिजे. छान ते सगळं एकजीव झाले पाहिजेत पदार्थ सगळे त्याच्यात. अच्छा. आणि गरज पडली तर आपण कणिक घालूया. हो. आता मी छान हाताने मिक्स केलं तरी चालेल, चमच्याने जर तू तर आता हाताने मिक्स करते छान. कर बिंदास कर. मला तुझ्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता दिसली की अरे हा चमच्यानी करतोय, काही गोष्टी टी-शर्ट घालून करतोय. नाही, आणि कसं चमच्याने काही गोष्टी होण्यापेक्षा हाताने मस्त हे होतं. थोडंसं लागलं तर पाणी घालूया आपण. हो. आणि चिमूटभर मीठ. आता घालायचं मीठ. आता घालू ना. सो बस खूप नाही घालायचं. जरा गोड पदार्थ आहे, थोडंसं जरा त्याची थोडंसं 1 चमचाभर पाणी घालू. बस. मग आपण सोडा घालून घेऊया. पाण्याचा हो, अगदी चिमूटभर सोडा. अगदी चिमूटभर सोडा. तू तुझ्या हिशोबाने. सोड्याने म्हणजे काय, ते असं जरा फुगायला मदत होते. हलके होतात, आज जाळी पडते त्याची छान. हा. सोडा घालून फार वेळ ठेवायचं नाही, लगेच तळायला घ्यायचं. एक पाण्याचा हात घ्यायचा, कारण एखाद्याला हाताला चिकटतं. पाण्याचा हात भिजवायचा आणि मग भजी करायची. ओके. सो जोपर्यंत आई छान हे पीठ तयार करून घेते आहे, आमचं तळणीचं तेल तापतंय, तोपर्यंत तुम्ही पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. कारण आमचं किचन नटलं आहे ते म्हणजे पॉटरी डेनच्या सुंदर सिरॅमिक भांड्यांनी, जी दिसायला जितकी सुंदर आहेत ती वापरायला तेवढीच दणकट आहेत. सो पटकन एक टूर घ्या.
सो आता आपलं तेल छान तापलंय, तर काय करायचं आता? तर पाण्याचा हात जरा घ्यायचा हा. आणि आता आपण भजी घालायला सुरुवात करायची. वा. भजी फार मोठी घालायची नाही, हम्म. लहान लहान काठी, नंतर मग हे होतात, फुगतात असे, त्याच्यामुळे खूप मोठी नाही घालायची. वा. म्हणजे साधारण आपण जी मुगडाळीची भजी केवढी साधारण त्या- तशी त्या साईज मध्ये. द मोमेंट तू ते तळणीला घातलंस, तो असा एक हा. असं खमंग गोड वास यायला लागला. येस, हे बघ, आणि खरंच तू म्हणतेस ते ते फुगतात आणि मग फुगायला वर लागले तेव्हा. हा, हे बघ. ते रंगायला लागतात वा. ते. गॅस खूप मोठा नको करायचा, तर मध्ये पटकन जळतात हा हा. आणि मग ते चवीला चांगली नाही लागत. बरोबर बरोबर सगळीकडे छान तळली गेली पाहिजेत ती. बरोबर बरोबर. आणि एक ह्याच्यात सांगायचं म्हणजे हा. गुलगुले करताना जर घरात काही वेळा आपल्याला काय होतं, केळी आपण आणतो हम्म. आणि मग ती जास्त पिकतात हम्म. आणि मग ती आपण घरात खात नाही. बरोबर. तर अशा वेळी हा. ती केळी आपण जर कुस्करून जर ह्याच्यात गुलगुल्यामध्ये घातली हम्म. तरी सुद्धा खूप छान चव त्याची लागते गुलगुल्याची. अच्छा, पण मग ते गुळाच्या ऐवजी ते घालायचं का? नाही नाही, गुळ घालायचाच, हा. पण पण मग तेवढं मग गुळ तेवढं कमी घ्यायला लागेल. थोडासा कमी घालायचा, पण ऑलरेडी ते पण हो, गोड हो. असेल ना. पण त्याची चव छान लागते, म्हणजे वेगळा प्रकार म्हणून काहीतरी, म्हणजे केळं पण वाया जात नाही खरं. आणि त्याचा काहीतरी उपयोग होतो. आणि ते एका पॉईंट नंतर ती एवढी ती केळी एक्स्ट्रा झाल्यानंतर काय करायचं? हा काय प्रश्न करायचं? पडतो. हा, आता छान तळली गेली, आता काढूया. हा, काढून घेऊ. हम्म. आणि म्हणजे आता आपण सांगतोय म्हणून लोकांना कळेल की ही गोड भजी आहे. येस. अदरवाईज असं दिसतं ना, असं रेग्युलर आपली आणि भजी कशी- श्रावणात तुम्हाला खूप ऑप्शन म्हणजे आहेत, त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे. आणि आपण सण वार व्रतवैकल्य काहीतरी चालू असतं, करेक्ट आपण उपास सोडायला काहीतरी गोड करतो, करेक्ट. तर आपण हा एखाद्या दिवशी पदार्थ करायला काही हरकत नाही उपास सोडायला. अगदी 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 छान आहे. हा, वा वा वा, भारी, कमाल दिसते. सो एक काम करूयात, आता आपण हे सगळ्या आपल्या ह्या गुलगुले हे तळून घेऊया Yes. आणि मग सगळ्यांना एक फायनल लुक दाखवूया. Yes. चालेल? So, सो आपली खमंग खुसखुशीत अशी गुळाची गोड भजी, अर्थातच गुलगुले रेडी आहेत. आणि मी आता दाखवतो ओपन करून. आणि हा हा हा, फुल अशी स्पॉन्जी आणि आतनं अशी, म्हणजे जशी रेग्युलर भजीमध्ये कशी एक वाफ येते, यात छान जाळी पडली त्याच्यात. हा, आत ही जाळी पडलेली आहे. Yes. ताई, ही अशीच खायची असते? ही नुसती खाली तरी छान लागतात, किंवा मला ते तूप लावून त्याच्यात आवडतं. म्हणजे आपलं रेग्युलर साजूक हा, तूप. साजूक तूप लावायचं त्याला हा. आणि मग खायचं. पण मग आपण एक काम करूयात, आता हे जी लोक सगळेजण बघतायत ना, त्यांना हा टास्क देऊया की त्यांनी हे गुलगुले घरी करून बघा आणि ते छान असे तुपामध्ये बुडवून बुडवून खा खा, हा. आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला त्याची चव कशी वाटली. मी टेस्ट करू आता. नक्की. आणि सांगायचं. त्या बडीशेपनी जी काय मजा आणली आहे ना, फार छान. म्हणजे त्याचा वास पण छान लागला छान येतोय, हा. आणि मध्येशी अशी हे बघ ताली दाताखाली, हा, मस्त वाटते. ती चव पण खूप छान लागली. सो तुमच्याकडे सुद्धा जर असे युनिक भन्नाट असे छान छान पदार्थ असतील तर ते फक्त तुमच्यापुरतं लिमिटेड ठेवू नका, ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. इथे खाली आमचा व्हॉट्सअप नंबर येतोय, त्याच्यावरती प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे छान छान पदार्थ सगळ्या जगाला दाखवा. सो व्हिडिओ जरी आत्ता इथे थांबवत असलो तरी फूड कुटुंबावरती श्रावण सेलिब्रेट करायचा हा जो आमचा छान प्रवास आहे, खाद्य प्रवास, हा सुरू राहणार आहे. आणि त्याकरता आपण परत जाता जाता काय म्हणायचं आहे, खाण्यावरती प्रेम करायचंय. आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं.